एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. इंडिया कौन्सिल्स ऍक्ट 1892 हा इंडिया कौन्सिल ऍक्ट सिरीज जी आहे 1861, 1892 आणि 1909 यामधील मधली काय आहे रे बाबा. 1861 याला जेव्हा कौन्सिल ऍक्ट म्हणला होता तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला, काऊन तसा झाला. आता हे 92 ची भानगड कायले आणावं लागली, म्हणजे याच्या बी बॅकग्राऊंड पाहावं लागेल. बिना बॅकग्राऊंड कुठं जात नाही आहे ना, बरोबर आहे. तर बॅकग्राऊंड पाहावं लागेल. मग बॅकग्राऊंड का, बॅकग्राऊंड सोबत मग याच्यामध्ये काय काय घातला बाबा, कोणती तरतूद काय प्रोव्हिजन करून ठेवला, कायले केला, म्हणजे गरज होती का. मग केला तर केला, त्याचा फायदा झाला तर नाही झाला, तर मग काऊन नाही झाला, ते सगळं आज आपण समजून घेऊया. पण समजण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला बी माहित आहे, आपण 2 प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो स्वतःलेच, आहे की नाही. तर मग तुमच्यासाठी पहिला प्रश्न, इंडिया कौन्सिल ऍक्ट जो आहे 1892 मधील किंबर्ले खंड कशाशी संबंधित आहे. किंबर्ले क्लॉज ऑफ द इंडिया कौन्सिल ऍक्ट 1892 इज रिलेटेड टू विच मॅटर. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले आहेत. पहिला, कायदेमंडळातील अशासकीय सदस्य संख्या वाढविणे, इन्क्रीजिंग नॉन ऑफिशियल मेंबर्स इन अ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स. दुसरा आहे, कायदेमंडळामध्ये अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविणे, इम्प्लिमेंटिंग इनडायरेक्ट इलेक्शन इन द लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स. तिसरा आहे, प्रांतीय कायदेमंडळास कायदा निर्मिती अधिकार बहाल करणे, म्हणजे एम्पॉवर प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स फॉर अ लॉ मेकिंग. आणि चौथा आहे, केंद्रीय कायदेमंडळात संसदीय प्रक्रियेचा प्रारंभ करणे, इनिशिएशन्स ऑफ पार्लमेंटरी प्रोसेस इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स. असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्हाला निवडायचे आहे. तर हे केव्हा समजन तुम्हाला, व्हिडिओ पाहिला तर समजन. पुढचं पाहू आपण. पुढचा प्रश्न, इंडिया कौन्सिल ऍक्ट 1892 अन्वये कायदे मंडळातील सदस्यांना कोणता अधिकार बहाल करण्यात आला होता. Which rights availed to the members of the legislative councils by the India Council Act 1892? अंदाजपत्रकावर चर्चा, डिस्कशन ऑन द बजेट. ब, कार्यकारी भागास प्रश्न विचारणे, आस्क क्वेश्चन्स टू द एक्झिक्युटिव्ह. आणि क, पुरवणी प्रश्न उपस्थित करणे, रेज द सप्लिमेंटरी क्वेश्चन्स. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले आहेत, निवडायचे आहे. 2 प्रश्न आता डोक्यात ठेवले यस ओके. आता आपण 1892 जो आहे या कायदा जो बनला याची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड काऊनच हा बनला ते आपण पाहून घेऊया. तर बघा, बॅकग्राऊंड असा मस्त झक्कास आहे, एकदम जबरदस्त बॅकग्राऊंड आहे. पहिला म्हणजे INC, बरोबर आहे. 1861 मध्ये INC नव्हती, इंडियन नॅशनल काँग्रेस हे नव्हतं ऑर्गनायझेशन. हे ऑर्गनायझेशनची नीव पडली होती, पण ऑर्गनायझेशन नव्हते, रिजनल ऑर्गनायझेशन होत्या, क्षेत्रीय संस्था होत्या. आता मात्र 1885 ला एक आल्या सर्व ऑर्गनायझेशन आणि बॉम्बे मध्ये धुमाकूळ माजवला. म्हणजे काय, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील संघटनात्मक जी बाब आहे ती जी घडली ती 1885 ला. आता गंमत अशी बघा की 1885 पासून तर 1889 पर्यंत INC ने 1861च्या इंडियन कौन्सिल ऍक्ट मध्ये सुधारणा कराव्या असं सातत्याने मागण्या केल्या. गंमत अशी की 1885च्या पहिल्याच कॉन्फरन्समध्ये, INCच्या पहिल्याच कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्ट निवेदन केलं, म्हणजे रिझॉल्युशन पारित केलं. ते म्हणजे आम्हाला काय पाहिजे, लेजिस्लेटिव्ह कौन्सिल जी आहे, कायदे मंडळ जे आहे, त्या कायदे मंडळामध्ये भारतीयांचं रिप्रेझेंटेशन हे वाढवणं पाहिजे. आणि केवळ रिप्रेझेंटेशन नाही तर खऱ्या अर्थानं संसदीय संस्था, खऱ्या अर्थानं संसदीय संस्था म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम
ही गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये आली पाहिजे. ही मोठी मागणी सातत्याने त्यांनी रेटून धरली पहिल्या रिझॉल्युशन पासून. आलं की नाही लक्षात? पहिल्या रिझॉल्युशन पासून ती रेटून धरली. तर एक ऑर्गनाइज्ड फोर्स जो आहे तत्कालीन ब्रिटिश सरकारवर भारतीयांकडून सातत्याने वाढत होता. एवढंच नाही, आता हे तर झालं भारतीयांच्या, कारण की आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं, पण ब्रिटिशांच्या कडूनही असे व्हाईसरॉय, असे गव्हर्नर जनरल होते जे लिबरल माइंडसेटचे होते. त्या लिबरल माइंडसेट मधले लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन काय म्हणतात? खूपच सुंदर वाक्य आहे. टू मूव्ह फास्ट इज अ डेंजरस बट लॅग बिहाइंड इज मोर डेंजरस स्टिल. ते काय म्हणतात? खूप जलद गतीनं बाबा सर्वच काय भारतीयांवर सोपवून दिलं है ना, पूर्ण देऊन टाकू है ना, पूर्ण पार्लमेंटरी सिस्टीम बनवून टाकू, पूर्ण डेमोक्रेटिक सिस्टीम बनवून टाकू जसं ब्रिटनमध्ये आहे, असं तर काय होईल? डेंजरस. बघा किती महत्वाचा शब्द आहे आणि हे खरंच आहे. हळूहळू हळूहळू इव्होल्युशन झालं तर माणूस टिकते, आणि रिव्होल्युशन झालं तर केव्हा टपकून जाईन काही समजे नाही. बरोबर आहे? तसंच संस्थेचं असतं, सिस्टीमचं असतं. तर भारताला सवय व्हायची होती डेमोक्रेटायझेशन काय म्हणते, कुठले आचार हो है ना, पार्लमेंटरी सिस्टीम, तर हळूहळू शिकावं लागेल ना. तर म्हणून ते म्हणते की बाबा एकदम फास्ट गेला तर डेंजर आहे, पण अत्यंत स्लो गतीने गेला तर जमणार नाही. म्हणजे याचा अर्थ देर इज अ नीड ऑफ सम रिफॉर्म इन द गव्हर्नर जनरल्स कौन्सिल. देर हॅज टू बी सम पार्टिसिपेशन ऑफ इंडियन्स. म्हणजे त्याला म्हणायचं आहे की भारतीयांची भागीदारी वाढली पाहिजे. क्लिअर? आणि भारतातलं जे गव्हर्नमेंट आहे ते अधिकाधिक अकाउंटेबल, अधिकाधिक रिस्पॉन्सिबल, उत्तरदायित्व त्यांनी घेतलंच पाहिजे. गेटिंग द पॉइंट? राईट. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर लॉर्ड डलहौसी त्यावेळा तत्कालीन जेव्हा व्हाईसरॉय होते त्यावेळा त्यांनी निवेदनाच्या आधारे कायदा बनवणे ही पद्धती अंमलात आणली होती. पेटिशन जे यायचे मेंबरकडे किंवा इतर ठिकाणून, तर त्या पेटिशनच्या आधारावर त्याचा आधार घेऊन, त्याचा बेस घेऊन कायदे बनवायचे. ही परंपरा, ही पॉलिसी डलहौसीने अडॉप्ट केली होती. ही पॉलिसी अत्यंत महत्वाची होती. का? ही पॉलिसी काय सांगत होती की ज्यांच्यासाठी, भारतीयांसाठी तुम्ही कायदा बनवताय तर भारतीयांच्याकडून त्याची मागणी झाली पाहिजे. दॅट मीन्स देर हॅज टू बी सम रिप्रेझेंटेशन फ्रॉम द साइड ऑफ द सब्जेक्ट्स. ज्या लोकांकरिता तुम्ही कायदा बनवत आहात है ना, त्या लोकांचं प्रतिनिधित्व कायदा बनवण्यामध्ये झालं पाहिजे. किंबहुना त्याचं इनिशिएशन, त्याचा प्रारंभ, त्याची सुरुवात तरी त्या लोकांनी करायला पाहिजे. म्हणजे प्रतिनिधित्व असावं असं डलहौसीच्या या पॉलिसीमधून दिसून येतं. बरोबर आहे? राईट. त्याच्यानंतर जर बघितलं भारत सरकार विरुद्ध ब्रिटिश सरकार, हा एक खूप सुंदर संकल्पना आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे कुठलं? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नर जनरल्स कौन्सिल, ज्याच्यात एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट हु इज रिस्पॉन्सिबल टू द ब्रिटिश पार्लमेंट. आता हे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे सरकार झालं भारत सरकार. आता हे भारत सरकार जे आहे हे इनडायरेक्टली कोणाला जबाबदार होत होतं? हे ब्रिटिश पार्लमेंटला थ्रू द सेक्रेटरी ऑफ स्टेट. मग इथे बघितलं तर इथे केवळ गव्हर्नर जनरल दिसत होता, एक्झिक्युटिव्ह बॉडी, म्हणजे सर्वच्या सर्व तिकडे विचारायचं. मग त्याच्यापेक्षा जर इथेच रिप्रेझेंटेशन झालं तर हे ॲज गुड ॲज डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन होईल, तर याचं इंडिपेंडन्स, याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल. त्यामुळे ब्रिटिश सरकार म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट मधलं जे सरकार आहे तिथलं उत्तरदायित्व ज्यांच्याकडे राहील ते गव्हर्नमेंट आणि भारतीय गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक टसल काय होता? एक टसाल, एक फाईट चालू होती. आणि ती अस्तित्वाची लढाई जी आहे त्या अस्तित्वाच्या लढाईसाठी म्हणून काय दिसतंय, भारत सरकार म्हणजे इथे गव्हर्नर जनरल्स कौन्सिल असं म्हणू, तिला वाटलं की याच्यामध्ये सुधारणा जर झाली, रिप्रेझेंटेशन जर झालं भारतीयांचं, तर इथेच याची अकाउंटेबिलिटी बनेल, इथेच याची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होईल. मग आपल्याला तिकडे कमीत कमी जबाबदाऱ्या राहतील. म्हणजेच काय, आपल्याला ऑटोनॉमी मिळेल. म्हणजे काय मिळेल? भारत सरकारला एक प्रकारची ऑटोनॉमी मिळेल, आपली स्ट्रेंथ वाढेल. कारण की बाबा आम्ही पण तर डेमोक्रेटिक प्रोसेसने करतो, आम्ही पण तर लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह घेतलेले आहेत, त्यांच्या मतानुसार आम्ही कायदे बनवतो. म्हणजेच काय, तर तिथलंही जनमत बदलेल,
गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल बाबत. गेटिंग द पॉइंट, लक्षात आहे. तर स्वतःचं अस्तित्व, स्वतःची स्ट्रेंथ वाढवायला सुद्धा गव्हर्नर जनरल कौन्सिलला वाटत होतं की आपण हा जो आहे रिफॉर्म होणं आवश्यक आहे. सोबतच आता युरोपियन व्यापारी, पर्टिक्युलरली टी ट्रेड आणि चहाचा व्यापार, चहाच्या व्यापारी जे होते त्यांचे प्लांटर्स होते भारतामध्ये. आता हे प्लांटर्स नेटिव्ह सोबत भेटत आहेत, नेटिव्ह म्हणजे भारतीयांसोबत, भारतीय जमीनदारांसोबत भेटत आहेत. ते म्हणते बे माय पार्टिसिपेशन बे, मला बोलवत जा ना बापू, माया मग छान वाढन लोकांमध्ये, मी अजून मायबाप बनेन. तर मग यांचा जुगाड दोघांचा है ना. आणि मग प्लांटर्स वाल्यांचा मला काय फायदा, वे तुझा बिझनेस वाढवून दे, तुझा धंदा, तुझा व्यापार ते सगळं जमून जाईल ना, है ना. मग मी इकडचा जुगाड जमवतो, लोकांना टोप्या, आणि मी तू तिकडचा जुगाड जमव, आपला व्यापार. मग जमला दोघांचा जुगाड. म्हणजेच काय, युरोपियन ट्रेडर्स ऑल्सो हॅड द इंटरेस्ट ऑफ क्रिएटिंग मोर अँड मोर रिप्रेझेंटेशन. कारण ट्युनिंग मॅच व्हायला हवं. इथल्या इथे अकाउंटेबिलिटी निर्माण झाली तर व्यापार करणं सोपं होईल का, कारण निर्णय इथे होतील. त्यामुळे त्याला ब्रिटिश सरकारवर डिपेंड राहावं लागणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की बाबा मोर इलेक्टिव्ह एलिमेंट्स असले पाहिजे आणि ब्रॉडर फंक्शन्स जे आहेत ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला दिलेच पाहिजेत. या सर्वांच्या याच्यावर धुसमुसच चालू होती. आणि धुसमुस चालू असताना तत्कालीन व्हायसराय जे डफरिन होते है ना, 1886 ला तत्कालीन व्हायसराय जे आहेत त्यांनी 1886 ला काय केलं, तर एक समिती बनवली, कॉल्ड एज अ डफरिन कमिटी है ना, डफरिन समिती. आता ही डफरिन समिती जी आहे, तर लॉर्ड डफरिन जे तत्कालीन व्हायसराय होते, तर त्यांना इजिप्तची जे प्रोव्हिन्शियल काउन्सिल मधलं रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं होतं, म्हणजे प्रातिनिधिक संस्थानीकरण व्हायला लागलं होतं तिथे, त्याचा एक अनुभव त्यांनी बघितला. आणि डफरिनला वाटलं बाबा हा जबरदस्त काम आहे ना. तर मग त्यांनी रिकमेंडेशन केले. रिकमेंडेशन मध्ये महत्वाचं आहे तर लोकल रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. डफरिन समितीने काय म्हणलं, लोकल रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, इलेक्शनच्या माध्यमातून असलं पाहिजे. पहिलं लोकल रिप्रेझेंटेशन, दुसरं इलेक्शनच्या माध्यमातून, तिसरं गमतीदार लक्षात घ्या, जे 1892 ला घडलं नाही पण डफरिन समितीनं सांगितलं, मग 1909 ला जांगड उत्ता झाला त्याचा, ते म्हणजे रिझर्वेशन टू द मायनॉरिटीज. मुस्लिम यांना पण रिझर्वेशन, हे पण सजेशन डफरिन समितीने केलं. पण 1888 ला डफरिन भाऊला दंडी गुल झाली, डफरिनचा कालावधी संपला. म्हणून आपल्याला दिसतं, पण डफरिन समितीचा प्रभाव 1892च्या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर हे काय झालं, दिस इज द बॅकग्राऊंड. आणि ह्या बॅकग्राऊंड वर मग झाला कायदा. आता कसा झाला पाहू आपण. देयक सादर केलं कोणी, रिचर्ड ॲशिस्टन क्रॉस. कोण होते, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, कन्झर्वेटिव्ह पार्टी है ना. लॉर्ड सॅलिसबुरी तेव्हा प्राईम मिनिस्टर होते. आणि व्हायसराय कोण होते, तर लॉर्ड डफरिन जो आहे बिचारा, त्याची दंडीगुल झाली. पण लिहिलं कशाला याच्यामध्ये, तुम्हाला माहित असावं, कारण डफरिन समिती बनली होती. आणि दुसरा लॉर्ड लॅन्सडाऊन, आमचा भाऊ लॉर्ड लॅन्सडाऊन, हा होता 1888-1894 पर्यंत. आता रॉयल असेंट कधी कधी विचारते, म्हणून 20 जून 1892, कमेन्समेंट 3 फेब्रुवारी 1893. विचारण्यासारखं आहे, लक्षात घ्या, कारण की 92चा आहे 1892 आणि झालं 1893, म्हणून हा विचारण्यासारखा आहे. रद्द हे बी विचारू शकतात. भारत सरकार कायदा 1915 याच्या नुसार हा जो कायदा आहे हा रद्द झाला. आला लक्षात, फॅक्ट्स लक्षात आले. आता आपण तरतुदीकडे जाऊया. तर महत्वाच्या 3 प्रोव्हिजन्स आहेत, महत्वाच्या 3 प्रोव्हिजन्स आहेत. एक पहिली आहे, कायदे मंडळातील अतिरिक्त किंवा अशासकीय सदस्य संख्येत वाढ, इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ ऍडिशनल ऑर नॉन ऑफिशियल मेंबर्स, ही पहिली तरतूद. दुसरी, मर्यादित आणि अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ, लिमिटेड अँड इनडायरेक्ट इलेक्शन प्रोसेस इंट्रोड्युस्ड, पहिल्यांदा आपल्याला दिसते. तिसरं, परिषदांच्या कार्यकक्षा, काउन्सिलच्या ज्या कार्यकक्षा आहेत, प्रारंभिक संसदीय प्रक्रियेसहित
वृद्धिंगत करण्यात आल्या म्हणते. इन्क्रीजिंग फंक्शनल अँबिट्स ऑफ द कौन्सिल विथ द इनिशियल पार्लमेंटरी प्रोसेसेस. ह्या 3 महत्वाच्या तरतुदी आपल्याला दिसतात. एक एक समजून घेऊ. खूप महत्वाचं आहे. आता डिटेलमध्ये एक एक समजून घेऊ. पहिलं आहे अतिरिक्त किंवा अशासकीय सदस्य संख्यामध्ये वृद्धी झाली म्हणते. तर वृद्धी झाली म्हणजे किती? केंद्रीय विधी परिषद किंवा केंद्रीय कायदा मंडळ याच्यामध्ये किती? 10 ते 16 कोण आहेत? अशासकीय ऍडिशनल. किती प्रकारचे मेंबर्स असतात काउन्सिलमध्ये? ब्रिटिश काळामध्ये आपण पाहिले किती प्रकारचे असतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या याच्यात? किती असतात? 3 प्रकारचे असतात. बरोबर आहे. याच्या पूर्वीच्या याच्यात व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, पाहून घ्यायचे है ना. त्यातले अशासकीयला काय म्हणतो आपण? ऍडिशनल, अतिरिक्त सुद्धा म्हणतो. तर 10 ते 16 हे बेंगॉल जे आहे प्रॉव्हिन्स आहे, हे प्रांत आहेत. प्रांतीय कायदेमंडळ है ना. प्रांतीय कायदेमंडळ म्हणजे प्रोव्हिन्शियल जे आहे, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये बेंगॉलमध्ये 20, मद्रासमध्ये 20, बॉम्बेमध्ये 8, औधमध्ये 15 आणि नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्समध्ये 15. काय सांगतं हे? हे सांगतं की सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याच्यामध्ये कुठलेही समसमान अशासकीय सभासद नव्हते. पहिलं स्टेटमेंट. दुसरं काय की प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्येही सर्वच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये समसमान सदस्य संख्या अशासकीय सदस्यांची नव्हती. असं बी स्टेटमेंट विचारू शकतात. लक्षात घ्या बरं, खूप महत्वाचं आहे ना. बघा हे एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्ष्मीकांतच्या पुस्तकात दिलं नसेल. लक्ष्मीकांतच्या पुस्तकातलं मी प्रोव्हिजन घेतलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने याला पाहणं गरजेचं आहे. का? कारण की जर असं पाहिलं नाही तर प्रिलिम मध्ये कधी गुगली पडली तर दंडीगुल होते, किंवा मेन्स मध्ये इकडून तिकडून फिरून प्रश्न विचारले तर मग फू कठीणच काम होते. म्हणून लक्ष्मीकांत जे आहे इंडियन पॉलिटी, लक्ष्मीकांतचं पुस्तक फारच छान, वंडरफुल, पण त्याचं तुमच्या दृष्टिकोनातून अनालिसिस करणं आवश्यक आहे. गेटिंग द पॉइंट. त्यामुळे ये मेरा भाई लक्ष्मीकांत के साथ भी और लक्ष्मीकांत के बाद भी. ठीक आहे, चलायचं. आता लक्षात घ्या 1892 ला एकूण 24 सदस्य सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये होते. त्यापैकी किती भारतीय होते? 5 भारतीय होते. आता एक लक्षात घ्या की यांनी नॉन ऑफिशियल कुठले कुठले यायचे? तर भारतीय किंवा ब्रिटिश दोन्ही प्रकारचे. मग अशासकीय जे आहेत ते जनतेमधून यायचे. मग जनतेमधून जे येणार किंवा जे ऑफिशियल रिक्रूट झालेले आहे नाही आहे ते येणार, तर त्यांची जर सदस्य संख्या वाढली तर पॉवर टिल्ट होऊन जाईल. बरोबर आहे. गव्हर्नर जनरलच्या कंट्रोलमध्ये कोणी राहणार नाही. बरोबर आहे. असं नको व्हायला म्हणून शासकीय सदस्यांची मात्र बहुसंख्या कायम ठेवली. इट मेंटेन द मेजॉरिटी ऑफ ऑफिशियल मेंबर्स. गेम प्लॅन समजला? म्हणजे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, प्रतिनिधित्व दिलेलं आहे. अशासकीय सभासद दिसून येतात, पण त्यांची स्ट्रेंथ, त्यांचा पॉवर असा एकदमच असा काय म्हणते वेसम बांधल्यासारखा बांधून टाकला. बापू तुझी संख्या कमी हो, बोंबलाच्या नाही. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. तर हा पहिला भाग. दुसरा अत्यंत महत्वाचा, ज्याच्यासाठी 1892चा इंडियन काउन्सिल ऍक्ट माइलस्टोन ठरला, तो म्हणजे एलिमेंट ऑफ इलेक्शन. निवडणुकीची खऱ्या अर्थाने असं दिसते सुरुवात, जरी डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट अशी सुरुवात, म्हणजे खऱ्या अर्थानं एक रिप्रेझेंटेटिव्ह पार्टिसिपेटिव्ह प्लॅन जो आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. तर निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ याला म्हणतो आपण किंबर्ले क्लॉज. म्हणजे असा क्लॉज टाकला की बाबा नेमणुकीच्या अटी व शर्ती जे आहेत तो बनवण्याचा अधिकार कोणाला दिलाय? गव्हर्नर जनरलला, है ना. त्याने बनवावे रेग्युलेशन्स. गव्हर्नर जनरल हॅज टू मेक रेग्युलेशन्स फॉर नॉमिनेशन
नॉमिनेशन, म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन एक प्रकारचं आलं आणि त्याच्यासाठी त्याने रेग्युलर गव्हर्नर जनरलने रेग्युलेशन्स तयार करावे. हा क्लॉजला काय म्हणतो आपण? किंबर्ले क्लॉज म्हणतो. आता याच्यामध्ये प्रारंभ झाला तर कसा? तर केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात दोन्ही, सेंट्रल आणि लेजिस्लेटिव्ह दोन्ही, अशा काही अशासकीय जागा, सम ऑफ द नॉन ऑफिशियल, मर्यादित आणि अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरावे म्हणते. कोणते? मर्यादित. लक्षात घ्या, लिमिटेड अँड इनडायरेक्ट इलेक्शन प्रोव्हिजन. म्हणजे इलेक्शन प्रत्यक्षात का नाही, कारण इथे शब्द कुठला आला? इथे बघा शब्द कुठला आला? नॉमिनेशन. कुठला आला? नॉमिनेशन, नेमणूक. म्हणजे प्रत्यक्षात असं थेट इलेक्शन दिसत नाही, पण इनडायरेक्ट इलेक्शन आपल्याला इथे दिसून येतं. मग दुसरं असं की इथे प्रतिनिधित्व पण असले पाहिजे, रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. कोणाचं? तर जी लोकल सिव्हिल सोसायटी आपण ज्याला म्हणतो, है ना, सिव्हिल सोसायटीचं रिप्रेझेंटेशन इथे दिसावं म्हणून केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये काही इन्स्टिट्यूशन्स आपले प्रतिनिधी पाठवतील. दे कॅन नॉमिनेट दिअर रिप्रेझेंटेटिव्ह, है ना, पण रिप्रेझेंटेटिव्ह ते स्वतः करतील का? नाही. दे ओनली रिकमेंड, टू दी, जसं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल तर गव्हर्नर जनरल आणि प्रोव्हिन्शियल असेल तर गव्हर्नरला. दॅट मीन्स हू कॅन अपॉइंट, हू कॅन रादर नॉमिनेट, अपॉइंट नाही, हू कॅन रादर नॉमिनेट. तर गव्हर्नर जनरल हा सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आणि गव्हर्नर हा प्रांतीय प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. मग हू कॅन रिकमेंड? तर आपल्याला असं दिसते प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स आणि बेंगॉल चेंबर्स ऑफ कॉमर्स ह्या दोन इन्स्टिट्यूशन्स कुठे? सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलसाठी आपले उमेदवार सजेस्ट करतील, रिकमेंड करतील. आणि गव्हर्नरच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्हच्या कॉन्टेक्स्टमध्ये डिस्ट्रिक्ट बोर्ड्स आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, म्युन्सिपॅलिटीज आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, जमीनदार्स आहेत आणि ट्रेड असोसिएशन्स आहेत. हे जे आहेत आपले उमेदवार नॉमिनेशनसाठी रिकमेंड करते. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? तर आपल्याला काय दिसतं? एक प्रतिनिधित्व आणि एक इनडायरेक्ट इलेक्शन अशा दोन बाबी ह्या माइलस्टोन आहेत. कारण याच्यामधून एका बाजूला आपण रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स बघतो आणि दुसऱ्या बाजूला एक डेमोक्रेसीचा हलकासा टिंट जरी इनडायरेक्ट असला तरी तो आपल्याला इथे दिसून येतो. बरोबर आहे? पण गंमत काय आहे? मी इथे वारंवार लिहिलं गंमत काय? गंमत म्हणजे कायद्याची गंमत. कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द कुठेच नाही. कोणता शब्द आहे? नॉमिनेशन. कुठला शब्द आहे? नॉमिनेशन. पण फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरप्रिटेटिव्ह आस्पेक्ट, इंटरप्रिटेशन करायचं. इंटरप्रिटेटिव्ह आस्पेक्टने जर बघितलं इव्होल्युशनरी प्रोसेस, कॉन्स्टिट्यूशनल इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये, तर आपल्याला काय दिसते की हा कायदा एक माइलस्टोन ठरला इलेक्शन प्रोसेस चालू करण्याकरिता आणि त्या अँगलनी रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स कसं होईल त्या करता. ओके, आता बघूया त्याच्यानंतर तिसरं जे आहे संसदीय प्रक्रियेस प्रारंभ. खूप महत्वाचा आहे. पार्लमेंटरी प्रोसिजर. व्हॉट इज पार्लमेंटरी प्रोसिजर? पार्लमेंट म्हणजे काय? पार्लमेंट इज नथिंग बट द बॉडी ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल. लोकांचे प्रतिनिधी जे आहेत ते अशा इन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन बसतात लोकांची मतं मांडायला. त्याला आपण संसदीय म्हणतो. संसदेच्या याच्यात दुसरा भाग कुठला? इट्स अ मिक्स टाइप ऑफ द ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये सरकार बी टपलकल असले बसते. आमचं सरकार बी तिथंच बसलं आहे आणि लोकांचे प्रतिनिधी बी तिथं बसले आहेत. मग लोकांचे प्रतिनिधी तिथं जाऊन विचारते, बापू तुनं कोणकोणत्या काड्या केलास, कोणकोणते भालधंदे केलास, मला सांगण्यात कण पडतो तुले. तर हे जे आहे विचाराचं, आस्क द क्वेश्चन, है ना. घरी आल्यावर बाप माय जेव्हा विचारते कार्ट्या कुठं मेला होतास, तो विचाराचा जो अधिकार आहे तो इथं आपल्याला दिसून येते, है ना. अंदाजपत्रक पहिलं कुठलं मिळालेलं आहे? सर्वच कौन्सिलला अंदाजपत्रक, डिस्कशन ऑन द बजेट. म्हणजेच काय, छानपैकी चर्चा होऊ शकते. काऊन रे बापू कशाला खर्च पाहिजे तुले, बापू कशाला हे बनवतस ते बनवतस, अमुक कायले घेतस तमुक कायले घेतस, एवढा केलाच पाहिजे का खर्च, आहे ना. दुसरं कार्यकारी यास प्रश्न विचारणे, इंटरपिलेशन्स टू द एक्झिक्युटिव्ह.
कार्यकारी जे आहे म्हणजेच गव्हर्नर जनरल बी प्रश्न विचारू शकते, बापू सेमड्या तू काऊन असा धंदे करतस, हे फालतूची उधळपट्टी काऊन करतस, प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. तर आपल्याला काय दिसते, दोन गोष्टी आपल्याला इथे दिसून येते. पण असा काय म्हणला रिप्पन्न काय म्हणला का बापू असा धरला ना भरभर इंडियनने देऊन टाकला तर वांदा येईल, हळूहळू द्यायचं. मग हळूहळू द्यायचं तर हे तर देऊन टाकलं, डिस्कशन करा ना प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं म्हणजे बाबा प्रश्न विचारल्यावर केवढा टेन्शन येते का नाही. तुम्हाला बी तर परीक्षेत प्रश्न विचारतो म्हणून टेन्शन येते का नाही. बरोबर आहे. तर प्रश्न विचारला का टेन्शन येते आणि मग उत्तर देणं कठीण होते. तर हे जे आहे एवढा मोठा पॉवर जर दिला तर अडचण आहे. मग बंधन टाकून दिले, लिमिटेशन्स, फालतूचे धंदे करायचे नाही. कोणतं, बा तुला प्रश्न विचारायचा ना 6 दिवसापूर्वी मला रिटर्न मध्ये दे, तुला कोणता प्रश्न विचारायचा. आला आपत 6 दिवसापूर्वी गव्हर्नर जनरलकडे ठेवला, बापू मला हा प्रश्न विचार. दुसऱ्या दिवशी तो चाय बिस्किटले बोलवतो, इकडे म्हणते तू, आणि आपत आहे की नाही. बरोबर आहे. दुसरं जो मेन प्रश्न आहे त्याला पुरवणी प्रश्न असले पाहिजे, सब क्वेश्चन्स असले पाहिजे, तेव्हाच तर क्लिअर होईल ना मॅटर. तू ना काऊन खर्च केलास, तो म्हणते जा मी उत्तर देत नाही, आली आपत. मग दुसरा प्रश्न तर आला पाहिजे, काऊन उत्तर देस नाही. तर इथं काय म्हणते, सप्लिमेंटरी प्रश्न जो आहे तो विचारता येत नाही, आली आपत. म्हणजे विचारता येत तर काय फायदा, नुसता एक प्रश्न विचारायचा आणि गव्हर्नर जनरल नाही देत उत्तर, आली आपत. पुढे काहीच करता येत नाही. अजून त्यामध्ये मोठी गंमत, मी गंमत लिहिला होता. गव्हर्नर जनरलला वाटलं की बापू तू हा जो प्रश्न विचारलास ना हा मी मान्यच नाही करू, विचारायचाच नाही सेमड्या, आला आपत. म्हणजे तो म्हणते कारण न सांगता प्रश्न विचारण्यास मनाई करता येईल. डिसअलाउ द क्वेश्चन्स विदाउट गिव्हिंग एनी रिझन्स, डिसअलाउ द क्वेश्चन. मग काय फायदा. म्हणजे मी 6 दिवसापूर्वी तुला कळवा आणि तुला पटला नाही तर तू डिसअलाउ कर. मग अर्थ काय त्या डिस्कशन त्या प्रश्न विचारायला. म्हणजे काय, तुले जो प्रश्नाचे उत्तर येते बापू तेच मी विचारेन, त्याला काय फायदा. आलं का नाही. म्हणजे काय, मस्त पैकी मुलामा दिसते ना. पण खूप महत्वाचं आहे, कागदावर तर म्हणलं आहे ना की तुम्ही प्रश्न विचारू शकता. म्हणजे पार्लमेंटरी टिंट जो आहे, पार्लमेंटरी स्पिरिट जो आहे तो इथे आपल्याला आलेला दिसून येतो. बरोबर आहे. त्यानंतर प्रांतीय कायदे मंडळास काय केलं, एम्पॉवर्ड केलं. हा एक महत्वाची तरतूद झाली की कायदा निर्मिती जो आहे प्रांतीय कायदे मंडळ करू शकतं. म्हणजे आपल्याला प्रोव्हिन्शियल जे आहे ना, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी आहे ही आपल्याला कायदा बनवण्याचा त्याला अधिकार दिला, लोकल ऍक्ट जे बनवायचा अधिकार, आणि जुने कायदे रद्द करायचा पण अधिकार दिला, रिपेल द ओल्ड ऍक्ट. हा पॉवर जबरदस्त आला आता प्रोव्हिन्सेसला. परंतु त्याच्यात कंडिशन अशी घातली, बंधन असं होतं की गव्हर्नर जनरलची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी की अननेसेसरी प्रोव्हिन्सेस कॅनॉट बी अननेसेसरली एम्पॉवर्ड और सुपर पॉवर्ड, है ना, असं होऊ नये. आणि म्हणून गव्हर्नर जनरलची पूर्व परवानगी इथे ठेवलेली आहे. दुसरं असं की एखादा कायदा बनवला आणि तो मग युनिफॉर्मिटी राहिली नाही नॅशनल लेवलवर, तर मग ब्रिटिश प्रांतांमध्ये अडचण येऊ शकत होती. यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला काय दिसतंय, गव्हर्नर जनरलची प्रायर परमिशन घेणं बंधनकारक केलं होतं. आलं लक्षात. काय इश्यू आहे, काहीच इश्यू नाही. आत्ताच शेवटचं महत्वाचं, हा कायदा बनवला तर फालतूचा फोमाडिंग केला का कायद्याचा फायदा झाला, कायद्याचा फायदा की कायद्याचा फालुदा, तर हे आता आपण अनालिसिस थ्रू समजून घेऊ. एका बाजूने जर बघितलं आपण तर कोणत्याही व्यक्तीजवळ सत्ता आली तर द्यावशी वाटते का. ते साधू संन्यासीच होत, बाकीचे तसं फोमाडिंग सगळे सांगतात असे बोल बच्चन, बाकीचा काय नाही राहते, बाकी सगळ्या फोकणाऱ्या राहते. तर त्याच्यात काय आहे, फ्रॉम द साइड ऑफ द ऑफिशियल साइडने बघू, त्यांनी हे दिलेले आहे. तर जे पॉवर्स दिले 1892च्या याच्यात, तर त्याला काय म्हणतात, दे आर टायटल्ड इट ॲज अ पॉकेट लेजिस्लेचर्स, है ना, दे आर कॉल्ड ॲज अ पॉकेट लेजिस्लेचर्स. कुशिका कायदे मंडळ आहे म्हणते, छोटासा देऊन ठेवलेला आहे, अ स्मॉल पॉवर आहे, एकदम छोटसा आहे, स्मॉल पॉवर आहे, है ना, लिटिल पॉवर.
लिटिल पॉवर और नॉमिनल पॉवर, नॉमिनल पॉवर दिले म्हणते है ना. या अँगलने, कोणत्या अँगलने? ब्रिटिश सरकारच्या ऑफिशियल अँगलने. परंतु जर आपण थ्रू आउट द इव्होल्युशनरी प्रोसेस बघितलं 1773 पासून, जर आपण 1892च्या कायद्याचं आकलन केलं, इफ वी ट्राय टू अनालाइज द 1892 ऍक्ट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ 1770 सिन्स द 1773 कसं कसं इव्हॉल्व झालं, तर आपल्याला असं दिसेल, यस इट इज अ एम्ब्रियॉनिक लेजिस्लेटिव्ह पार्ट. गर्भस्थ कायदे मंडळ आहे. भारतीयांच्या दृष्टिकोनातून ही पॉझिटिव्ह सुरुवात आहे ना. हे सुरुवात झाली म्हणूनच 1947च्या नंतरचं उजाडलं, स्वातंत्र्य मिळू शकलं. ही टप्प्याटप्प्याने आता आपण पुढे जाणार आहोत. तर आशावादी भारतीय जे बघितले, तर आशावादी भारतीय काय म्हणतात, यस देर इज अ पॉझिटिव्हिटी. आता कायदेमंडळामध्ये भविष्यात अजून सुधारणा होईल. कारण 1861च्या नंतर पहिल्यांदा जे 1861 मध्ये मान्य केलं नव्हतं, डिस्कशन, आस्किंग द क्वेश्चन्स and some sort of the procedure for nomination म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन, ते आता आलंय. भविष्यात अजून येईल. वी कॅन रेज द डिमांड्स. अजून एक खास गोष्ट की ह्यामुळे 1892च्या कायद्यामुळे रिप्रेझेंटेशन जेव्हा वाढलं होतं, व्यापक झालं होतं, तर त्याच्यामुळे आपल्याला दोन गोष्टी झालेल्या दिसतात. एक गोष्ट म्हणजे एकदम दिग्गज लोक है ना, म्हणजे कुठले की गोपाळ कृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता, ही दिग्गज लोक जे आहेत, जबरदस्त टॅलेंट असलेले जे लोक आहेत, त्यांनी असे प्रश्न इथे विचारत होते, असं डिस्कशन बजेटरी करत होते की पूर्ण गव्हर्नर जनरल सगळ्यांची वाट लावून जात होते. आणि ते सोबतच बाहेर लोकांशी चर्चा करायचे. इंटेलेक्च्युअल एक चर्वण ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालं होतं. दुसऱ्या बाजूला जर बघायचं तर ह्या 1892च्या मुळे एक ज्याला आपण मॉडरेट ग्रुप जो आहे, मॉडरेट जी चळवळ आहे, मुवमेंट, ती सुरू झाली होती. पण सम ऑफ द पीपल, सम ऑफ द फ्रीडम फायटर्स है ना, वी आर नॉट सॅटिस्फाईड. ते सॅटिस्फाईड नव्हते. त्यांना अधिकाधिक सुधारणा पाहिजे होती, जलद गतीनं सुधारणा पाहिजे होती. तर एका बाजूने हळूहळू रिफॉर्मेटिव्ह एलिमेंट होत होते. सुधारणावादी जे आहेत, मवाड गट जो आहे तो सातत्याने सुधारणा करत होते. त्याची परिणती 1909ला पण दिसेल, एक एक्सपांडेड एलिमेंट ऑफ अ रिफॉर्म दिसेल. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसेल, एक्स्ट्रीमिझम जे आहे त्याची पण नीव पडलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यातूनच बाळ गंगाधर टिळक जे आहे यांचा उदय सुद्धा याच्यातूनच झालेला आहे. आणि नवीन प्रकारची स्वातंत्र्य संग्रामाची नीव आपल्याला इथे पडलेली दिसून येते. यातूनच आपल्याला अजून दिसते 1909च्या कायद्यात जर तुम्ही बघितलं तर कम्युनल रिप्रेझेंटेशन ते सुद्धा आपल्याला दिसते. कारण की डफरीन समितीने चिंगारी टाकून तर दिलीच होती. मग त्यानंतर हळूहळू कसं वाढलंय ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ आपण. 1909च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट मध्ये समजलंय वाटते मला, है ना, बरोबर आहे, गेटिंग द पॉइंट. चला, ऑल द बेस्ट रे बाबा तुमच्या अभ्यासासाठी.